40 वर्ष तरी आपल्याला एकत्र राहायचं आहे असं म्हणलं की मुलं मुली घाबरायची. 8च दिवसात माणूस कळतो. 20 वर्ष झाली तरी कधी कधी कळत नाही. आत्ता मला चहा पाहिजे का कॉफी पाहिजे ते त्याला कळलं पाहिजे. आयुष्यभर लिव्हिंगमध्ये राहायचं आहे असं कोणी म्हणत नाही. तर बाबा म्हणले पहिलं कोणी येईल ग, नापास जरा होऊन दाखव. तिचा प्रवास आहे तो मनाकडनं शरीराकडे आणि त्याचा प्रवास आहे तो शरीराकडनं मनाकडे. थँक्यू गायत्री. नांदूया सौख्य भरे, शिकूया सहजीवनाची परिभाषा या मानस मनोदय आयोजित कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सुप्रभात. आज ही सहजीवनाची परिभाषा जी आपण शिकणार आहोत ती आपल्याला शिकायला मिळणार आहे त्या ज्यांच्याकडून शिकायला मिळणार आहे त्या आजच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर गौरी कानिटकर यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. पहिली 20 वर्ष त्या बँकेत नोकरी करत होत्या आणि बँकेत नोकरी करत असतानाच काउन्सिलिंगचे अनेक कोर्सेस त्यांनी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याकडून केले आणि तेव्हाच त्याच्यानंतर त्यांनी मराठी नाटक आणि बदलती विवाह संस्था या विषयावर डॉक्टरेटही संपादन केली आणि मग 2000 सालापासून त्या अनुरूप विवाह संस्थेच्या CEO म्हणूनही कार्यरत आहेत. विवाह समुपदेशन या विषयावर अनेक विविध संस्थांमधून किंवा ठिकाणाहून त्यांनी व्याख्यानं आणि कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. मॅरेज एनरिचमेंट या विषयावर सुद्धा. त्याचबरोबर या विषयावर विविध दैनिक आणि मासिक यांच्यामध्ये त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. त्यांची 3 पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध आहेत. TV-च्या विविध चॅनल्सवर याच विषयावर त्यांचे मुलाखतीचे अनेक प्रोग्राम्स तुम्ही पाहिलेले असतीलच. YouTubeवर सुद्धा याच विषयावर त्यांचे अनेक पॉडकास्ट अवेलेबल आहेत. ते तुम्ही बघितलेलेही असतील किंवा पुढेही बघू शकाल. त्यांना गुणवान महिला उद्योजिकेचा पुरस्कार मिळालेला आहे. दुबईला ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड पुरस्कार मिळालेला आहे आणि लोकमत आयकॉन पुरस्कार मिळालेला आहे. तर अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित अशा आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या गौरी कानिटकर यांचं स्वागत तुम्ही केलेलंच आहे. टाळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्यांनी जोरदार स्वागत करा. मी आमची विश्वस्त आणि आमची काउन्सिलर आदिती प्रभू घाटे कामत हिला विनंती करतो की तिने मॅडमचं पुस्तकं देऊन स्वागत करावं. एक 10:15 वाजता जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा हॉल रिकामा होता. पण लग्न हा सगळ्यांच्याच एवढा जिव्हाळ्याचा विषय आहे की बघता बघता हा हॉल भरून गेलेला आहे. त्यामुळे इतका जिव्हाळ्याचा विषय आहे की या लग्न ह्याच विषयावर गेली अनेक वर्ष म्हणजे सुरुवात झाल्यापासून ते आजपर्यंत सिनेमा इंडस्ट्री आणि सिरियल्स या लग्न या एकाच विषयावर गेली टिकून आणि बहरून आहेत. हम आपके कौन सारखा सिनेमा आला आणि त्याच्यानंतर लग्न व्यवस्थेचं समारंभीकरण सुरू झालं आणि ते वाढतच गेलेलं आहे. आता प्री वेडिंग शूट आणि अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत. आत्ताच आपण अनंत अंबानीच्या विवाहाचं जागतिक समारंभीकरण सुद्धा प्री वेडिंग समारंभाचं जागतिकीकरण पाहिलं. म्हणजे ॲक्च्युअल वेडिंग हे किती वैश्विक असेल याची आपण कल्पनाच करू शकतो फक्त. तर जेव्हा असं लग्न समारंभाचं म्हणजे वेडिंग किंवा समारंभीकरण झालेलं आहे किंवा तर त्या अशा ह्याचं प्री वेडिंगचं सुद्धा समारंभीकरण झालेलं आहे. तर मला मॅडमना असं पहिला प्रश्न विचारायचा आहे की वेडिंग आणि मॅरेज यात नेमका फरक काय आहे आणि लग्न संस्थेमध्ये सुद्धा कालानुरूप बदल कसे होत गेले किंवा कसे काय बदल झाले याविषयी सांगावं तुम्ही. नमस्कार. मनोदय ट्रस्ट आणि मानस सायकोलॉजिकल सेंटर अर्थात डॉक्टर अद्वैत पाध्ये यांनी मला आज इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मला खूप बरं वाटतंय. रविवारी सकाळी
लवकर उठून आलेल्या तुम्हा सर्व मंडळींचं अभिनंदन. कारण सुट्टीच्या दिवशी लवकर उठणं, पण जी जनरेशन माझ्या समोर आहे ती सगळी लवकर उठणारीच आहे. पहिल्या प्रश्नाकडे येऊया. वेडिंग आणि मॅरेज याच्यात नेमका फरक काय? वेडिंग 1 दिवसाचं असतं आणि मॅरेज किमान पुढे 40-50 वर्ष असतं. वेडिंगच्या एका दिवसासाठी जी तयारी असते ती लग्नाच्या पार्टनर समोर येण्यापूर्वी 1 वर्ष चालू असते. पण मॅरेजच्या संदर्भातली मानसिकता आहे, मी लग्नाला तयार आहे का, माझं प्रिपरेशन आहे का, मी रेडीनेस माझा कितपत आहे, आणि लग्न झाल्यानंतर मला नेमकं काय काय बदल होणार आहे या संदर्भातलं शिक्षण किंवा त्याचा अभ्यास किंवा त्याबद्दलचा विचार हा खूप कमी प्रमाणात होतो. लग्न करायचं आहे नुसतं असं ठरवता क्षणी हॉल कुठला घ्यायचा, डेकोरेशन कसं पाहिजे, मग माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं अमक्या अमक्या ठिकाणी झालं होतं तर त्याच्यापेक्षा उच्च पद्धतीचं लग्न माझ्या मुलाचं झालं पाहिजे, हा एक हेतू किंवा तो विचार त्याच्यामध्ये असतो. पण खरोखरच माझा मुलगा लग्नासाठी आज तयार आहे का? लग्न झाल्यानंतर समजा त्याने त्याच्या बायकोला मदत केली तर ते मला चालणार आहे का आई म्हणून? हा एक त्यातला बारीकसा पदर आहे त्यातला. पण मला निदान 40 वर्ष एकत्र राहायचं आहे माझ्या पार्टनरबरोबर, तर ती 40 वर्ष मला कशी जायला पाहिजेत हा विचार त्याच्यामध्ये नाही आहे. आणि त्यामुळे नेमका हाच फरक वेडिंग आणि मॅरेजमध्ये. तुम्ही उल्लेख केला तसं की प्री वेडिंग शूट, बॅचलर्स पार्टी. आता बॅचलर पार्टीची तर इतकी गंमत आहे की जणू काही नंतर मला मजा करताच येणार नाही आहे. मग आत्ताच मला मजा. आणि ती बॅचलर्स पार्टी हल्ली दोघांची असते, मुलींची पण असते मुलांची पण असते. हे एक गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होत गेल्या आहेत. थीम वेडिंग आहे, डेस्टिनेशन वेडिंग आहे. थोडक्यात खूप पैसा खर्च करणं हा एक त्याच्यातला भाग आहे. पण त्याच्यापेक्षा मॅरेज खूप वेगळं आहे. मॅरेजमध्ये अभ्यास आहे, मॅरेजमध्ये विचार आहे, मॅरेजमध्ये समजून घेणं आहे दुसऱ्या व्यक्तीला. मॅरेजमध्ये परिभाषा जी आहे प्रत्येकाची कौतुकाची ती समजून घेणं आहे. एक्सप्रेशन्स प्रत्येकाचं कसं आहे, एक्सप्रेस करता येतं की नाही, इमोशन्स कशा आहेत, हे सगळा भाग त्याच्यामध्ये येतो असं वाटतं मला. आणि माझ्या लग्न संस्थेमध्ये कालानुरूप कसे बदल होत गेले? 2000 सालापासून मी अनुरूपमध्ये काम करते. त्याच्या आधी माझ्या सुदैवाने मी सायकॉलॉजीचे जवळपास 35-40 कोर्सेस केले होते. केवळ आवड म्हणून केले होते. तेव्हा असं काही डोक्यात नव्हतं की मी अनुरूपमध्ये काम करीन वगैरे असं. पण काही कारणाने VRS स्कीम आली आणि मग मी सोडलीच नोकरी. कारण डेबिट क्रेडिट आणि ते आकडेमोडीपेक्षा माणसांमध्ये रमणं हे जास्त आनंददायी आहे. सुरुवातीलाच सासूबाई मला म्हणत होत्या तू नोकरी सोड, आपण तू ये इथे अनुरूपमध्ये. पण पैसे बरे मिळायचे ना बँकेत आणि मुलं लहान होती. अशा 2 कारणांनी मी काही तेव्हा लगेच जॉब सोडला नाही. पण ज्यावेळेला VRSची स्कीम आली त्यावेळेला मी जॉब सोडला आणि मग त्यांना जॉईन झाले अनुरूपमध्ये. आणि ते सगळे कोर्सेस जे शिकले होते सायकॉलॉजीचे त्या सगळ्याचा मला उपयोग ताबडतोबच अनुरूपमध्ये करता आला. जसजशी मी मुलामुलींशी आणि पालकांशी बोलत गेले तसतसं माझ्या असं लक्षात आलं की मुलींच्या अपेक्षा मुलांच्या अपेक्षा खूप बदललेल्या आहेत. आणि त्या मांडण्यामध्ये जो काही एक ठामपणा आहे, कधीकधी ॲग्रेशन आहे, कधीकधी मुली उसळलेल्या आहेत, कधीकधी मुलं बिच्चारी वाटत आहेत. तर याचं सगळ्याचं कारण काय आहे याच्यावरती संशोधन केलं पाहिजे. आणि म्हणून मग मी असा विचार केला की ह्याच्याबद्दल आपल्याला प्रबंध लिहिता येतो आहे का. पण मी फक्त BCom होते त्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशन करणं आवश्यक होतं. मग मी MA केलं आणि मग PhDला सुरुवातीला जसं मी ठरवलं की गेल्या 20 वर्षांचा विचार करूया आपण. पण मी जसजशी मागे जात जात गेले तसतशी 1818पर्यंत पोचले. अरे बापरे. त्याचं कारण असं होतं की 1818ला आपली पेशवाई लयाला गेली, इंग्रज आले आपल्याकडे. इंग्रजांनी त्यांचं साहित्य आणलं त्यांच्याबरोबर आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी पण इथे आल्या. आणि मग आपल्याकडले जे सुधारक होते बऱ्यापैकी पुढे म्हणजे 1850च्या सुमाराला
आपल्याकडले जे सगळे सुधारक होते, आगरकर होते, फुले होते, या सगळ्या प्रभूतींनी बघत गेले की ते इंग्रज अधिकारी आपल्या बायकोशी कसं वागतात, आपल्या पत्नीशी किती मोकळेपणाने वागतात, किती चर्चा करतात, वेगवेगळ्या विषयावरती ते दोघं बोलतात. पण आपल्या बायका मात्र स्वयंपाकघराणी फार तर माजघर ओसरी याच्या पलीकडे त्यांचं विश्व नाही आहे, शिकलेल्या नाही आहेत. त्यामुळे त्या कुठल्या विषयावर बोलू शकतील. पण शिक्षण नव्हतं तरी आपली बायको हुशार नाही असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं. आणि म्हणून तेव्हा त्यांनी बायकांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि मग जसजसं बायकांना शिक्षण द्यायला सुरुवात केली तसतसं तिला स्वतःचं मत मांडायचा एक धाडस आलं, मत आलं स्वतःचं. मला अमुक तमुक हवं आहे, मला हे आवडतं आहे असं म्हणायचं एक धाडस त्या स्त्रियांमध्ये आलं. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी त्या काळामध्ये सुरू होत्या. त्यात बालविधवा विवाह किंवा विधवा विवाह म्हणजे पुनर्विवाह करणं विधवेचा, त्याच्यानंतर बालाजरट विवाह, स्त्री शिक्षण, अशा सगळ्या चळवळी तेव्हा आल्या. आणि मी नाटकाचा अभ्यास केला असल्यामुळे सांगते की कुठलीही चळवळ ही नाटकामध्ये परावर्तित होत होती. 1880 ते 1920 जवळजवळ 500 नाटकं रंगमंचावरती आली, पण 3000 नाटकं लिहिली गेली होती. म्हणजे ते त्यावेळेला समाज प्रबोधनाचं एक हत्यार होतं. नाटक आणि कीर्तन या दोन गोष्टी समाज प्रबोधनाचं हत्यार होतं. आणि तेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संगीत शारदा आलं होतं, 1899 ते आलं. पण 1892 संमती वयाचा कायदा पास झाला होता. म्हणजे मुलीचं 10 वर्षापासून वय 12 वर्ष करावं याच्यासाठी त्यावेळेला तुळशीबागेत सभा झाली होती आणि त्याला 5000 माणसं आली होती. पंडिता रमाबाईंनी ती सभा घेतली होती तेव्हा. तर 10चं 12 वय करणं याच्यासाठी इतकं मोठी चळवळ झाली होती. 92 तो कायदा पास झाला. पण 99 परत बालाजरट विवाह हा मुद्दा होताच समाजामध्ये. त्यामुळे तेव्हा असं होतं की काही गोष्टी या समाजात आधी दिसत होत्या आणि मग नाटकात येत होत्या. काही वेळेला आधी नाटकात यायच्या आणि मग समाजात यायच्या. अगदी आत्ताचं लेटेस्ट उदाहरण म्हणजे चार चौघी. चार चौघी आलं 91 साली, आता पुनरुज्जीवन झालंय. पण त्या काळामध्ये एक पुरुष 2 घरं ठेवून आरामात राहू शकतो समाजात. आणि तेव्हा असं वाक्य आहे त्याच्यामध्ये की एका स्त्रीला 2 घरं करायची असतील तर अजून 50 वर्ष जावी लागतील. पण इतकी वर्ष झाली तरी अजून स्त्रीचं 2 घरं समाजामध्ये नाही आहेत. कुठल्याही स्त्रीला विचारलं तर ती म्हणते एक घर सांभाळताना नाकी नो. सो हे सगळं समाजामधलं जे दिसतं ते आपल्याला नाटकात आलेलं दिसतं किंवा व्हायचे वर्षा. तर हा सगळा जो बदल आहे ना हा खूप मोठ्या प्रमाणावर आणि झपाट्याने गेल्या 20 वर्षामध्ये लग्नसंस्थेमध्ये अत्यंत झपाट्याने बदल झालेत. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण पहिलं होतं 90 साली आलेलं जागतिकीकरण. म्हणजे त्याला एक खूप सुंदर शब्द आहे, त्याला खाऊजा असं म्हणतात. म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. आणि मग काय झालं, खूप वस्तूंची रेलचेल बाजारामध्ये आली आणि माणसाचं महत्त्व कमी झालं, वस्तूचं महत्त्व वाढलं. आणि मग त्याच्यातनं यूज अँड थ्रो ही एक संस्कृती आपल्याकडे आली. म्हणजे आपल्या घरातली छत्री आता कोणी दुरुस्त नाही करायला जात. पूर्वी चप्पल दुरुस्त करणं, छत्री हे अगदी घराघरातलं कॉमन होतं. पण आता इतक्या वस्तू आपल्याकडे सुद्धा असतात की त्या दुरुस्त करणं हा भानगडच नाही आहे. फेकायचं आणि नंतर नवीन आणायचं अशा पद्धतीचं ते हे सगळं आपल्या लग्नसंस्थेमध्ये पण आलं आहे. मग आपल्याला आत्ता जी चिंता वाटते की लग्न टिकणारी की नाही, लिव्ह-इनमधली संख्या वाढते आहे, डिवोर्सची संख्या वाढते आहे, तर त्याची कारणं काय असतील, असा सगळा हा लग्नसंस्थेत झालेला बदल आहे, खूप मोठा बदल आहे. आणि म्हणूनच आपल्याला म्हणजे ही लग्न टिकतील किंवा हे टिकतील कशी हे जास्त बघायचं आहे. मुळात जो हा मराठीतला लग्न हा जो शब्द आहे तो लग या धातूवरून आलेला आहे. आणि लग या धातूचा अर्थ असा आहे की चिकटणे किंवा एकत्र राहणे किंवा जुळणे. तर जो दुसरा शब्द आपण वापरतो लग्नाला, विवाह, तो वी प्लस वह, वी अधिक वह या संधीतून आलेला आहे. आणि विशिष्ट मार्गाने जीवन वाहून नेणे असा त्यात विवाह या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे आपल्याकडे विवाह हा एक संस्कारही मानला जातो, जो आपण म्हणूया वेडिंग आहे. पण लग्न म्हणजे एकत्र राहणं हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ते सहजीवन हे त्याच्यात अपेक्षित आहे. तर लग्न म्हणजे एकत्र येऊन जगणं किंवा सहजीवन. पण मग सहजीवनासाठी
मानसशास्त्रीय दृष्ट्या आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत असं तुम्हाला वाटतं? आणि त्याला जोडून दुसरं एक विचारतो की म्हणजे आता तुम्ही म्हणालात की स्त्री शिक्षणानंतर यामध्ये स्त्रियांची भूमिका खूप बदलत गेली किंवा त्यांचा दृष्टिकोन बदलत गेला, तर आता तर 21वे शतक सुद्धा पाव होऊन गेलेलं आहे, म्हणजे पूर्ण होत आलेलं आहे. तर ह्या आत्ताच्या काळात सुद्धा एकूण दोन्ही जेंडरच्या म्हणजे वेगवेगळे दृष्टिकोन कसे आहेत ह्या सगळ्याकडे बघण्याचे, सहजीवनाकडे बघण्याचे, म्हणजे तुम्हाला तो काय बदल जाणवतो असं? सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं तर सहजीवन हा शब्द आत्ताच्या इंग्लिश मिडियममध्ये शिकणाऱ्या मंडळींना माहिती नाही आहे. म्हणजे आमचे जे खूप थेटभेट कार्यक्रम होतात मुलामुलींचे, त्यावेळेला मी जर बोलायला लागले की आपल्याला सहजीवन, आणि पहिल्यांदा मी म्हणजे तो विषय 40 वर्ष आम्ही आता डिलीट केला आहे शब्द, कारण एक 5-7 वर्षापूर्वीपर्यंत मी 40 वर्ष तरी आपल्याला एकत्र राहायचं आहे असं म्हणलं की मुलं मुली घाबरायची. 40 वर्ष एकाच माणसाबरोबर असं त्यांचा प्रश्न असायचा. तर मग ते आपल्याला घाबरवायचं नाही आहे, त्याच्यामुळे मी ते 40 वर्ष आता नाही बोलत, ते डिलीट करून टाकलं आहे ते. परंतु सहजीवन याची फोड करून सांगावी लागते. सह म्हणजे बरोबर, आयुष्य बरोबर आपल्याला एकत्र हे करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये की आपल्याला आपल्या स्वतःला सुद्धा ॲडजस्ट करावं लागतं. म्हणजे अगदी लहानशी गोष्ट आहे की समजा आता पहाटे उठून मला रोज मॉर्निंग वॉकला जायचं आहे. आता उन्हाळा सुरू झाला आहे, लवकर उजाडलं जातं, पण मग आपण स्वतःलाच एक्सक्युजेस देतो की नाही आज झोपच खूप आली, काल उशिरात झोपलो होतो, मग बाहेर जरा हवा आज उकडतच आहे, नकोच जायला, किंवा आज एकच रविवार मिळतो त्यात कुठे परत फिरायला वगैरे वगैरे, आणि मग आता 1 तारखेपासूनच सुरू करू वगैरे वगैरे, असं अनेक गोष्टी आपण आपल्या मनाशी बोलत असतो. तर हे सगळं बोलत असताना आपल्या स्वतःशी सुद्धा आपल्याला जुळवून घ्यायला लागतं. मग कधीतरी आपण आपल्याला ढील देतो, कधीतरी आपण आपल्यावरतीच रागवतो की एवढं पण साधं जमत नाही, ठरवलं आहे कोणी वगैरे, हे सगळं आपण मनामध्ये बोलत असतो. मग इतकं जर आहे की आपल्या स्वतःशी सुद्धा आपल्याला जुळवून घ्यायला लागत आहे, तर आपल्याबरोबर जी एक व्यक्ती राहणार आहे तर त्या व्यक्तीच्या परिभाषा वेगळ्या आहेत. ती व्यक्ती वेगळ्या संस्कारांमधून आली आहे, वेगळ्या घरातून आली आहे, वेगळ्या परिस्थितीमध्ये तिची जडणघडण झालेली आहे. त्यामुळे तिचं काहीतरी ती स्वतःचं घेऊन आपल्या जीवनात आलेली आहे, आपल्या आयुष्यात आलेली आहे. तर ते काय आहे तिच्या आयुष्यातलं हे पहिलं शिकणं, हे पहिलं समजून घेणं, याच्यासाठी काही अवधी देण्याची खूप गरज आहे. म्हणजे मला ज्या वेळेला दिसतं अनुरूपमध्ये वगैरे की 8 दिवसात मुलगी परत, वैचारिक मतभेद, तर मला हे प्रश्न खूप पडतात की 8च दिवसात माणूस कळतो, 20 वर्ष झाली तरी कधी कधी कळत नाही. म्हणजे आपण एकत्र जेव्हा राहत असतो तेव्हा सुद्धा आपल्याला कधीतरी असं वाटतं की असा कसा वागला माझा नवरा, असं नाही खरं तो वागत, पण आज काहीतरी वेगळंच दिसतंय. हे इतके वर्ष झाल्यावर सुद्धा जर आपल्याला प्रश्न पडतात, कारण माणूस आहेत ना, कुणी म्हणजे मी काय किंवा माझा पार्टनर काय, माणसं आहेत आणि माणसं बदलणारी आहेत. माणसं आज आहेत तशी 5 वर्षांनी नाहीत, 5 वर्षापूर्वी मी होते तशी मी आज नाही. मग हा सगळा जो बदल घडत असतो हा अनुभवांनी येतो, हा आपल्या इमोशन्स ज्या बदलत असतात त्यांनी येतो, आपले जे काही वाचतो, जे काही बघतो त्याच्यामुळे येतो, त्याच्यामुळे आपण शिकत असतो हे सगळं. मला नवीन जनरेशनची एक गंमत अशी वाटते की बाहेर ते सगळं करायला तयार आहेत. म्हणजे कॉर्पोरेट फील्डमध्ये त्यांच्या तो बॉस त्यांना ओरडत असतो, शिव्या देत असतो, मेलवर मेल येत असतात, तिथे सगळं ॲडजस्ट करायची तयारी असते. मग ही सगळी ॲडजस्टमेंटची ताकद आहे ही घरात कुठे जाते? कारण जर स्वतःशी आपल्याला कॉम्प्रोमाइज करायचं आहे, ॲडजस्ट करायचं आहे, तर बरोबर असणाऱ्या व्यक्तीबरोबर राहताना सुद्धा आपल्याला जुळवून घ्यायचं आहे. त्यामुळे सहजीवनातला पहिला मुद्दा आहे तो जुळवून घेणं आहे. दुसरा मुद्दा आहे तो समजून घेणं आहे. आता प्रत्येक समजून घेणं किंवा समजूतदार या शब्दाच्या व्याख्या या अनेकांना माहीत नाही आहेत. मागे मी एकदा बंगलोरला गेले होते, त्या काही महिन्यापूर्वी आमचा थेटभेट कार्यक्रम होता आणि मी बोलत होते मुलामुलींशी की बहुतेक मुली येतात आणि त्यांना जर अपेक्षा विचारल्या तर त्या म्हणतात की तो समजूतदार पाहिजे. तर मी त्या मुलीला विचारलं की काय कर समजूतदारचा अर्थ, तर ती 2 मिनटं पॉज गेला आणि मग मला म्हणली आत्ता मला चहा पाहिजे का कॉफी पाहिजे ते त्याला कळलं पाहिजे. म्हटलं वरनं ब्रह्मदेवाला तरी हे कळलं नाही. आणि समजा त्यांनी खरंच ओळखलं
की नाही नाही तुला आता कॉफी पाहिजे, तर तू इतकी चतुर आहेस, तू म्हणजे नाही, नाही मला मला चहा आता चहाच पाहिजे. तर हा अचानकपणे आपला स्टान्स बदलण्याची जी गंमत माणसाकडे आहे. आता मुळात समजूतदार ह्याचा अर्थ असा आहे किंवा समजून घेणं याचा अर्थ असा आहे की माझ्या भावना समजून घेणं, की मला नेमकं काय वाटतंय. आता हे सुद्धा ना स्त्री पुरुषांमध्ये खूप फरक आहे. म्हणजे आम्ही असं म्हणतो की त्यांच्या मेंदूतलं वायरिंग दोघांच्या वेगळं आहे. म्हणजे स्त्री ज्या पद्धतीने विचार करते तसा पुरुष नाही विचार करत. मी अगदी एक छोटंसं उदाहरण द्यायचं पुण्यातलं, की स्कूटरवरनं समजा आम्ही दोघं जण चाललोय आणि कुठला तरी पत्ता शोधायचा आहे, तर मी त्याला म्हणते माझ्या नवऱ्याला की अरे त्या टपरीवर विचारूया ना, तर तो म्हणतो नाही नाही आपण शोधून काढू, मला सापडेल. हाच नेमका फरक स्त्री पुरुषामध्ये आहे. किंवा घरातल्या छोट्या छोट्या वस्तू त्यांना दिसत नाही. मी कानातलं बदललेलं माझ्या नवऱ्याला कधीही दिसत नाही, पण याच्यावरनं किती वर्ष वाद घालायचा किंवा किती अपेक्षा करायच्या की नाही त्याला मी कानातलं बदललेलं कळलं पाहिजे, किंवा परीक्षा किती वर्ष घ्यायची. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी बदल व्हायला पाहिजे. तर हे सहजीवनाच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हे समजून घेणंच आहे ते इमोशन्स. आता इमोशनची गंमत सांगते तुम्हाला. माझं सायकॉलॉजीचं शिक्षण सगळं नाडकर्णी सरांकडे झालं आहे, आनंद नाडकर्णीकडे. तर त्यांनी आम्हाला भावना नगरी असं शिकवलं होतं. कुठल्याही इमोशनची एक इमारत आहे. समजा आपण राग ही इमोशन घेऊया, तर त्याचे समजा 6 मजले. तळमजल्याला चिडचिड आहे आणि 6व्या मजल्यावर तळपायाची आग मस्तकाला जाणं आहे. तर आमचं भांडण झाल्यानंतर माझा पार्टनर आता नेमकं कुठल्या मजल्यावरती आहे हे मला ओळखता येतंय का, हे मला समजतंय का. आता हे खूप अवघड नाही आहे. हे सोपं कधी होऊ शकतं, मी मला जेव्हा ओळखते ना तेव्हा मला ते सोपं होतं. म्हणजे आपल्या सायकॉलॉजीमध्ये जो सेल्फ टॉक आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे, की कुठली घटना घडते तेव्हा मी आत काय बोलते. आणि माणसं वेगळी नसतात, जरी बदललेली असली तरी ती तेच बोलत असतात. त्यामुळे असं म्हणतात ना की जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी इमोशन सारख्याच आहेत, त्या काय कुठेच बदलणार, त्या बदलत नाहीत. त्या व्यक्त करायची तुमची भाषा बदलेल, हां पद्धत वेगळी, भाषा वेगळी. फ्रेंचमध्ये वेगळा माणूस बोलेल, आपल्या इथला मराठीत बोलेल, हिंदीत बोलेल, काय जी त्यांची भाषा असेल ती, पण भावना बदलत नाही. म्हणजे एखाद्या माणसाला वाईट वाटलं तर डोळ्यात पाणी येते, युनिव्हर्सल आहे. तो काही हसतो आणि डोळ्यात पाणी येतं असं होत नाही. म्हणजे मजेत आहे आणि डोळ्यात पाणी, ते वेगळा परिभाषा आहे परत, ते आनंदाश्रू आहेत, पण ते सुद्धा सगळीकडे सारखेच असतात. त्यामुळे मला स्वतःला जर मला ओळखता आलं तर माझा पार्टनर असा का वागतोय किंवा माझा पार्टनर कसा पाहिजे लग्नाच्या पूर्वी, हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ओळखता येतं. आणि त्याच्यासाठी म्हणून स्वचा अभ्यास हे आता खूप गरजेचं झालं आहे. बरोबर. पण मग तो स्वचा अभ्यास करणं म्हणजे नक्की काय करणं? रोज काहीतरी आपल्या आयुष्यात घडत असतं. तर ते घडल्यानंतर माझी त्याला प्रतिसाद द्यायची भाषा कशी आहे. आणि आपल्याला एक खूप चांगलं आहे की देवाने आपल्याला सद्विवेकबुद्धी दिलेली आहे. त्यामुळे मी ज्या पद्धतीने रिॲक्ट होते ते बरोबर आहे का चूक आहे हे मला खरं म्हणजे कळतं. तर ॲट द एंड ऑफ द डे शांत बसून मी आज दिवसभरामध्ये काय काय बोलले, कुठे चुकले, त्या घटनेचा माझ्यावर परिणाम काय झाला, या सगळ्या गोष्टींचा एक सर्वे आपल्याला घेता येतो. मी एक उदाहरण सांगते तुम्हाला. नाडकर्णी सरांकडे ज्या वेळेला मी शिकत होते तेव्हा त्यांनी एक डायरी लिहायची पद्धत आम्हाला सांगितली होती आणि मी ती आजही फॉलो करते, जवळपास 20 वर्ष झाली तरी. तर त्या डायरीचं अशी गंमत आहे की डायरी म्हणजे मी उठले 6ला ब्रश केलं वगैरे असं नाही आहे. तर त्याचे 3 कॉलम्स करायचे आहेत आपल्याला. पहिल्या कॉलममध्ये घडलेली घटना, दुसऱ्या कॉलममध्ये त्या क्षणी माझ्या मनात आलेले विचार, आणि तिसऱ्या कॉलममध्ये मी ते रिप्लेस करू शकते का ते विचार. कारण विचार मी रिप्लेस करू शकले तर माझ्या इमोशन्स बदलतात, इमोशन्स बदलल्या की माझं बिहेवियर बदलतं. हे एक ती म्हणजे चेन आहे ती. तर मी एक माझंच उदाहरण देते. मोठ्या मुलाचं लग्न झालं माझ्या, आणि ते दोघंही अमेरिकेत असतात. त्यामुळे लग्न लागलं ते 15 दिवसांत दोघंही तिकडे गेले. 1-1.5 महिन्यानंतर आमच्या मुलांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि माझ्या सुनेच्या आईचा फोन आला मला की तुम्ही या, आपली मुलं नसली तरी आपणच तो साजरा करू, तर तुम्ही या रात्री जेवायला वगैरे. आणि मग आम्ही गेलो, जेवण बिवण झालं, बाहेर आम्ही कॉफी प्यायला बसलो हॉलमध्ये.
आणि माझ्या सुनेचे वडील म्हणले आता मी अमेयला चांगलं वळण लावणार आहे. अमेय म्हणजे माझा मुलगा. तर एकच महिना लग्न झालं होतं. मी काही खूप गरीब बिरीब नाही आहे स्वभावाने, त्यामुळे खरं तर मी ताबडतोब काहीतरी बोलणं माझ्या स्वभावानुसार अपेक्षित, पण नवीन माणसं त्यामुळे काही बोलले नाही, पण राग नक्की आला, वाईट वाटलं. आता या वेळेला मी मनात काय बोलले असेल हे सगळेजण जाणू शकतात. पहिलं वाक्य माझ्या मनात आलं, मी काय केलं इतकी वर्ष. दुसरा आला की माझा मुलगा राहू दे बाजूला, तुमच्या मुलीला आधी लावा. अशी आता ही जी सगळी वाक्य आहेत ना, ही सगळ्यांची सेम असतात. बरोबर. हां. आणि मग मी घरी आलो आम्ही रात्री, आणि मग असं जेव्हा घडतं ना तेव्हा झोप नाही लागत, कारण आपण अस्वस्थ असतो, डिस्टर्ब झालेलो असतो. तर मग मी डायरीमध्ये ही घटना लिहिली. मग पहिल्या कॉलममध्ये माझ्या मनात आलेले विचार, आणि मग हे आता रिप्लेस कसे बरं करूया. इतकं सोपं पण नाही आहे ते, पण त्यावेळेला मला असं वाटलं की समजा त्यांनी अमेयला वळण लावलं, हां, तर तो त्यांचा जावईच आहे, त्यामुळे ते काही त्याला वाईट नाही सांगणार. हां, ते सांगतील ते चांगलंच सांगतील. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की जर त्यांनी ते चांगलं सांगितलं आणि त्यांनी ऐकलं तर माझा मुलगा ऐकेल का. माझा मुलगा मला माहीत पाहिजे ना. समजा ते त्याला नाही आवडलं तर तो नाहीच ऐकणार. कसं असतं माहिती आहे, त्याच्या मागे एक भीती असते की अरे बापरे, हां, आता म्हणजे हे याला कब्जात घेणार, माझ्या कब्जात घर जावई करणार. हां, म्हणजे हे सगळं ना आपल्याकडे पूर्वग्रह दूषित आपल्या मनामध्ये आलेले विचार असतात. आणि मग मी म्हटलं माझा मुलगा पण एवढा सुद्धा नाही आहे की त्यांनी काही त्याच्यावरती कब्जा करायचा प्रयत्न केला तर तो उडवून लावेल. मला जिथे तो इतकं उडवून लावत होता किंवा माझं ऐकत नव्हता, तिथे एक वेगळ्या माणसाचं तो कदाचित गप्प बसेल, त्यांना उलट उत्तर नाही करणार, पण तो ऐकेल असं नाही आहे. हा दुसरा विचार. तिसरा विचार असा आला की समजा ते सगळं छान असेल, त्याला आवडलं तर चांगलं आहे ना, एक आई बाबा त्याला मिळतील अजून, आणि मला दुसऱ्या मुलाकडे बघायला मी मोकळी, माझी जबाबदारी कमी. हां, आता हे सगळं ज्या वेळेला मी लिहित होते तर इतकं ते सोपंही नव्हतं. हो, बरोबर. कारण ऍक्सेप्टन्स आतमध्ये तो हे करणं, आणि कसं असतं सेल्फ टॉकची जी सुरुवात असते ना, तर ती ओ शिट, अरे बापरे, अशा एकदम फोर्सफुल शब्दांनी होत असते. तर हे मला कसं बघायचं मी त्याच्याकडे आणि ते कसं बदलायचं, याच्यामुळे होतं काय, आपली स्वतःची प्रगती होत जाते. माणसांना समजून घेणं हे जास्त सोपं होत जातं. की परत असं आहे ना, ते का बरं असं म्हणले असतील तर त्यांना काहीतरी अमेयचं नसेल आवडलं, वागणं जे काही असेल ते, म्हणून ते असं म्हणले असतील. तर ठीक आहे ना, बघू ना, म्हणजे आत्ता तर काही निघालं नाही आहे, याला अवधी आहे, वेळ देऊ आपण, त्यालाही वेळ देऊ, त्यांनाही देऊ, आणि मी इथेच आहे ते तिथेच आहेत, त्यामुळे बघू पुढे काय होतंय. किंवा ती त्यांची त्यावेळेची प्रतिक्रिया असू शकते. तर मला नेहमीच असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ जाणं फार गरजेचं असतं. मग आपल्याला सॉर्ट करता येतं ते. तर हा सगळा जो भाग आहे, स्वचा अभ्यास करत असताना पुष्कळ वेळेला असं होतं की बाहेरची माणसं मला काय म्हणतायत याच्यावरती मी माझी इमेज ठरवते. हां, म्हणजे एक छोटीशी गोष्ट सांगते की आमचा एक रीडिंग क्लब आहे, तिथे आम्ही दर शुक्रवारी एक तासभर पुस्तक वाचायला जमतो. आणि मी बहुतेक वेळेला ऑफिसमधनं परस्पर जाते, त्यामुळे मी वेल ड्रेसअप आणि साडी नेसून वगैरे अशी गेलेली असते. आणि मग तिथे गेले की आमचा एक 15-16 जणांचा ग्रुप आहे. तर ते म्हणतात की वा गौरी किती साडी मस्त आहे, छान दिसतीयेस नेहमीप्रमाणे वगैरे. याचा एक माझ्यावरती बंधन असं येतं की मला कायम असंच राहिलं पाहिजे. म्हणजे मला एखाद वेळेला अवतारात जायचं आहे, मला अत्यंत साधा ड्रेस जनरल अडकवायचा आहे, जायचं आहे, याच्यातनं मी माझी सुटका नाही करून घेऊ शकत. तर इकडे सतत आपल्याला डोळसपणाने बघणं की मला मी का म्हणून इतरांसाठी वागायचं आहे किंवा इतरांसाठी जगायचं आहे, कधीतरी माझ्यासाठी पण मला वाटलं पाहिजे ना हे करावं असं. तर असे खूप मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. बरोबर आहे. तर थोडक्यात म्हणजे सहजीवन, किंवा ज्याला आपल्याला इंग्लिशमध्ये कंपॅनियनशिप असं म्हणता येईल, तर ती कंपॅनियनशिप डेव्हलप होण्यासाठी जसं आता मॅडम म्हणाला की ॲडजस्टमेंट शिकायला पाहिजे आणि समजूतदारपणा खूप असायला पाहिजे, तरच म्हणजे एकमेकांशी जे कम्पॅटिबल होणं आणि
एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी होणं हे किंवा एकमेकांशी कोपिंग करणं हे सगळं आपल्याला जमू शकतं. तर आता आपण अरेंज मॅरेजकडे येऊया. तर हे जे अरेंज मॅरेज असतं जे त्याच्यामध्ये जोडीदार निवडायचा असतो आपल्याला, तर असं आढळून आलं की पूर्वी मुलांच्या खूप अपेक्षा असायच्या मुलींकडून. आज ते चित्र बदललेलं आहे की मुलींच्या खूप अपेक्षा असतात मुलांकडून आणि त्या व्यावहारिक अपेक्षा जरा जास्त असतात असंही आढळून आलेलं आहे. तर नेमक्या अपेक्षा या ठरवायच्या कशा, किंवा म्हणजे आपल्या अपेक्षा या वास्तव आहेत का अवास्तव आहेत? त्याच माणसाकडनं पूर्ण व्हाव्यात असं वाटतं. मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे. रोमॅन्टिसिझम, नॉवेल्टी, समजूतदारपणा, व्यावहारिक गोष्टी तर खूप साऱ्या आहेत. पत्रिकेचा एक राक्षस मध्ये आहेच. हे सगळं पूर्ण झाल्याशिवाय मी समोर येणाऱ्या व्यक्तीला हो म्हणणार नाही. म्हणजे आकुडशिंगी बहुदुधी म्हणतो ना, तसा एक प्रकारे. दुसरा एक त्याच्यामध्ये भाग असा आहे की तो स्वभावासकट रेडीमेड हवाय. बरोबर. पार्टनर म्हणजे तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे. म्हणजे माणसं बदलणारी आहेत याच्यावरती विश्वास खूप कमी आहे. आणि सगळ्याची घाई झाली आहे की मला तर 30वं वर्ष, आता मला म्हणजे सगळं भराभरा मला मिळालं पाहिजे ओळीनी पुढचं, आणि मला हवं तसं माझ्या पार्टनरनी वागलं पाहिजे. असं होणार नाही आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं की त्याच्या परिभाषा वेगळ्या आहेत, संस्कार वेगळे आहेत, परिस्थिती वेगळी आहे. आणि आत्ताची ही जी मिलेनियलची जी बंद जनरेशन आहे, म्हणजे 1985 ते 2000 याच्यात ज्यांचा जन्म झालेला आहे, यामध्ये आत्ताची जी लग्नाला पिढी उभी आहे ती, तर पत्रिकेच्या दृष्टिकोनातनं मी एकदा एका ज्योतिषांना प्रश्न विचारला होता की ही मुलं ऐकत नाहीत, तर काहीतरी म्हणणं असं आहे की राहू केतू पृथ्वीच्या जवळ आलेत म्हणून ही पिढी ऐकत नाही. तर ॲक्च्युली तसं नाही आहे. कसं आहे, या जसा माझ्या पिढीमध्ये खूप स्थित्यंतर झाली आहेत तसं या पिढींनी सुद्धा खूप बघितलं आहे. 93-94 गुगल आलं. गुगल म्हणल्यानंतर एक अख्खी जगाची खिडकी ओपन झाली, माहितीचा विस्फोट झाला प्रचंड. आणि ते सगळं मग काही झालं की आता मोठी माणसं सुद्धा अमकं तमका लगेच गुगल करतात. म्हणजे मुलं तर आता खूपच माहीर आहेत त्याच्यात, पण मोठी माणसं सुद्धा. आता हे गुगल आलं, मग त्याच्यानंतर संबंध आता AI पर्यंत येऊन आपण पोचलो. लग्नाच्या परिभाषेमध्ये बघायचं म्हणलं तर खूप साऱ्या डेटिंग साईट्स आहेत. LGBTQचं प्रश्न आपल्या उंबरठ्यावरती आहे. लिव्ह इन तर खूप रुळलेला प्रश्न आहे की आम्हाला आधी राहून बघायचं आहे, एक्सप्लोअर करायचं आहे आणि मगच आम्ही पुढे जाऊ वगैरे असं. तरी त्यातला एक चांगला भाग मला असा वाटतो की आयुष्यभर लिव्ह इनमध्ये राहायचं आहे असं कोणी म्हणत नाही. तो एक स्टेपिंग स्टोन किंवा एक पहिली पायरी म्हणून वापरली जाते की आम्ही राहून बघतो, कारण नाही पटलं तर आम्हाला बाहेर पडता येईल त्यातनं. पण गंमत अशी आहे की लिव्ह इन काय किंवा लग्न काय, तुम्हाला दुसऱ्या माणसाबरोबर राहायचं आहे. बरोबर. त्यामुळे त्या ज्या इमोशन्स माझ्या आहेत, त्याच्या आहेत, त्यातली जी पडझड होणार आहे त्या पडझडीला आपणच जबाबदार असणार आहोत. या सगळ्याचं भान आपल्या मुलांना देणं फार गरजेचं आहे. किंवा करिअर करायचे म्हणून मला त्यात लग्न नाही करायचं, लग्नाचं वय हे पण खूप पुढे गेलेलं आहे. आता या सगळ्या अपेक्षा ठरवत असताना मुळात आधी वास्तव अवास्तव हा जो आपण शब्द वापरतो त्यावेळेला मी समजा एक मुलगी आहे लग्नासाठी वयातमध्ये त्या, आणि मी स्वतः 20,000 मिळवते दर महिना, पण मला नवरा मात्र 2 लाखाचा पाहिजे. म्हणजे 2 लाख त्याचं मंथली इन्कम असायला पाहिजे. इतके दिवस वडील तिच्या पार्लरचा खर्च करतायत, आता तो नवऱ्याकडनं घ्यायचा आहे. इथे कुठेही वास्तवाला आधार नाही आहे. म्हणजे तू 20,000 मिळवतेस पण तुला नवरा 2 लाख मिळवणारा पाहिजे. आणि परत असं म्हणलं पाहिजे की कुणाच ठाऊक मी कदाचित नोकरी सोडेन सुद्धा, पण मग बोलताना असं म्हणलं पाहिजे की नाही नाही मला पाहिजे ते करून दिलं पाहिजे. आता याच्यात स्वातंत्र्य आणि स्वैराचार हे 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत की आपण कुणाला तरी बिलॉंग करतो हा भाव त्याच्यामध्ये फार कमी आहे. मी मला पाहिजे तसं वागणार, मी मला पाहिजे तसे जगणार, मी मला पाहिजे तसा वाटलं तर स्विच करीन, वाटलं तर मध्येच बिझनेस करीन. हा आता कसं आहे, वाटलं तर हे करीन वाटलं तर ते करीन, इतकं सोपं आयुष्य नाही आहे कोणाचंच.
आयुष्यात खाचखळगे खूप असतात आणि त्याला आपण सामोरं कसं जातो हा खरं महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे वास्तव अवास्तव ठरवत असताना एका मुलीला जेव्हा मी विचारते की का पाहिजे तेवढे पैसे, तर ती म्हणते ज्युनियर सिनियर KG फी केवढी आता. म्हणजे आता कसं आहे, कॉर्पोरेशनच्या शाळेत कोणीच घालणार नाही ना. म्हणजे मला अनिल अवचडांचे शब्द आठवतात, आम्ही त्याला बाबा म्हणतो, तर म्हणायचो, म्हणजे बाबा नाही येत आता, पण मुक्ता त्यांची जी मोठी मुलगी आहे तर ती पहिली आली एकदा शाळेमध्ये, तर बाबा म्हणले पहिलं कोणी येईल ग, नापास जरा होऊन दाखव. नापास होणं खूप अवघड आहे. आता हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन कोणत्याच पालकांकडे नाही आहे. सतत स्पर्धेच्या युगात आपण सगळेजण असल्यामुळे माझा मुलगा काय किंवा मुलगी काय हे प्रत्येक ठिकाणी एक नंबरला आले पाहिजेत असं आहे. म्हणजे मी नुकती एक दादरला 3 ते 12 वयोगटातले जे मुलं आहेत त्यांच्या पालकांचं वर्कशॉप घ्यायला गेले होते. तर माझ्या असं लक्षात आलं की अनुरूपमध्ये येणारे पालक आणि तिथे बसलेले पालक यात काहीच फरक नाही आहे. म्हणजे ज्युनियर सिनियर KGच्या शाळेमध्ये पालक जसे सोडायला येतात तसे आमच्या थेटभेट कार्यक्रमामध्ये मुलांना पालक सोडायला येतात. म्हणजे मला इथलंच आठवतंय, इथेच आमचा एक थेटभेट कार्यक्रम होता मुला-मुलींचा आणि काचेचा दरवाजा आहे तो लावलेला होता आणि बाहेर पालक सोडायला आलेले बाहेर बसले होते आणि निघतच नव्हते. नाही, तिथे बसूनच होते ते. आणि मग मी त्यांना बाहेर सांगायला गेले की हे 4 तास चालणार आहे, तर तुम्ही जा कुठेतरी जाऊन या, सिनेमा बघून या एखादा, पण इथे नका बसू. म्हणजे मुलांना पण आत ऑकवर्ड होतं ना. तर एक आई होती, तर ती म्हणली की किती वेळचं बघते, त्यांचा मुलगा इथे कोपऱ्यात होता, तर तिथे उभी आहे ना मुलगी, तिच्याशी तो बोलतच नाही. किती छान आहे ती मुलगी, तिच्याशी नको का बोलायला, कधी कळणार ह्या मुलाला. हा जो पॉझिटिव्हनेस आहे ना, हा प्रचंड आहे. आणि म्हणून मी ज्युनियर सिनियर KGचं उदाहरण दिलं की तेव्हा कसं ना आपल्या मुलांनी नाटकात भाग घेतला पाहिजे, गायकता पण आलं पाहिजे, अभ्यासात पण पाहिजे, आल्या पाहिजे आणि त्यात पहिला पाहिजे. आणि परत त्याच्यासाठी कितीही खर्च करायची तयारी आहे पालकांची, की त्याची काय छोटीशी एक कॅसेट करायची आहे, एखादी CD करायची आहे, त्याला काय 15-20 हजार खर्च येणार आहे. पालक आरामात करायला तयार आहेत. म्हणजे मला जे वाटतं ना प्री वेडिंग शूट तिथून ते आलंय की शेजारच्या घरामध्ये 4 वर्षाच्या मुलाचा एवढा मोठा केक आहे, तर तो माझ्याही मुलाच्या, त्याला मी कुठे कमी आहे असं वाटताच कामा नाही सोसायटीत. ही जी स्पर्धा आहे, व्यावहारिक स्पर्धा सतत, ही तितपच नाही ना. त्याच्यामुळे म्हणून असं वाटतं ना मैत्रिणीच्या मुलाचं एवढं मोठं लग्न तर माझ्याही मुलाचं व्हायला पाहिजे. तर हे तितपंच ना आलंय. म्हणजे नेबर्स एन्व्ही, काय ते ओनिडाची जाहिरात, ओनर्स प्राईड, म्हणजे ह्या जाहिराती सुद्धा कशा आहेत ना की आपल्याला किती दिशाभूल करणाऱ्या आहेत. या सगळ्यामध्ये आपली विचारधारा जर आपण जागेवर ठेवली तर पुष्कळ वेळेला कसं होतं की नीड ही वॉन्टमध्ये बदलत गेली ना, म्हणजे कंपल्सरी होतं, डिमांड आपली स्वतःची होती की मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे. माझ काय होंडा सिटी असेल तर पूर्वी होंडा अकॉर्ड पाहिजे, मग मर्सिडीज वगैरे वगैरे, काय त्याला अंत नाहीये. पण मग आताच पालकांचाच विषय चाललाय, तर मग ह्या अपेक्षा ठरवताना पालकांनी त्या मुलांना कशी ऍक्च्युअली मदत करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? खरं सांगायचं तर सगळ्यात सुरुवातीला घरात एकत्र चर्चा करून विचार केला गेला पाहिजे की आपल्याला नाव नोंदवायचे का नाही. बरेचदा पालक हे विचारतात मुलांना की तुझं काही ठरवलं नसेल तर आपण नाव रजिस्टर करूया वगैरे असं. तर नाव रजिस्टर करत असताना मुला-मुलींना ते करायला द्यायला पाहिजे. आता ऑनलाईनची सुविधा आहे, समजा ऑफिसमध्ये येऊन करायचं नसेल तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं. त्याचं कारण असं आहे, तिथे जो फॉर्म आहे तो मुला-मुलींनी स्वतः भरणं अपेक्षित आहे, कारण त्यामुळे त्यांची विचार प्रक्रियेला सुरुवात होते. आणि मग तो सगळा फॉर्म भरत असताना घरामध्ये व्यवस्थित चर्चा व्हायला पाहिजे की आपल्या घरात येणारी मुलगी ही कशी असेल तर ती पटकन सूट होईल, किंवा ती आल्यानंतर आपल्या सगळ्यांना कसं बदलावं लागेल. व्हायचे वर्षा की एखादा मुलगा जावई होणार असेल, मुलगी आपली जाणार असेल दुसऱ्या घरी, तर त्या घरी जात असताना तिला कशा पद्धतीने, कारण यात बदल नाही झालेला अजून. बरोबर, आजही मुलीच्या आईला घर जावई नकोय,
म्हणजे मी ऑफिसमध्ये येणाऱ्या कुठल्याही आईला विचारलं की घर जावे बघून देऊ का, नको नको, ते तिचं तिला जाऊ दे तिच्या घरी. म्हणजे तिथे ट्रॅडिशन आहे, पण ॲट द सेम टाईम फारसं काही तिथे सहन करू नको बरं का, तुझ्या मनाविरुद्ध काही झालं तर ये परत, आम्ही आहोतच. तर हे वाक्य पण चांगलं नाही आहे, कारण ॲडजस्टमेंटची क्षमता खूप जास्त आहे माणसामध्ये. आता कोविडमध्ये बघितलं आपण, घरात बसायचं आहे म्हटल्यावर आपण आनंदाने बसलो सुरुवातीला, आणि खूप सारे मग रेसिपी शोधून काढल्या आणि काय मजा केली घरामध्ये आपण सगळ्यांनी. किंवा सगळे एल्डर जनरेशननी सुद्धा ऑनलाईन शिकून घेतलं सगळं यूट्यूबवरती, खूप सारे व्हिडिओज. आणि तेव्हाच यूट्यूब इतकं वाढलं ना कोरोनाच्या काळामध्ये, तर आपण खूप ॲडॅप्ट करणारी माणसं आहोत, बराबर आपल्याला शिकता येतं सगळं. तर त्या पद्धतीने एखादा मुलाचं लग्न होणार असेल तर खरं तर खूप त्याच्या आधीपासनं, लग्नाच्या वयाला आलेल्यापासून नाही तर आधीपासनं असं पाहिजे की आपल्याला सर्व्हायवलसाठी काय लागतं, तर आपल्याला खायला लागतं, आपल्याला जेवायला लागतं, आणि मग ते जेवण करता येणं. नुसतं जेवण करता येणं किंवा स्वयंपाक करता येणं म्हणजे मॅनेजमेंट घराची नाही, तर घरामध्ये सगळ्या वस्तू आहेत का, अंदाज, कुणाला काय आवडतं, उरलं पण नाही पाहिजे, पुरलं पण पाहिजे. समजा कुणी घरात आपण जेवायला बोलवलं तर त्या माणसांना काय आवडतं, त्यांची आवड काय, मेनू, रंगसंगती पदार्थांमधली, एक पदार्थ दुसऱ्याला बरोबर कम्पेअर करतो का, हे सगळं बघणं. आज म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. हे फक्त स्वयंपाकातलं झालं, घरात नीटनेटकेपणा. आता कसं आहे माहिती आहे, मला नेहमी असं वाटतं की माझ्या आईची जनरेशन ही खूपच ठाम होती, म्हणजे त्यांच्या विरुद्ध शब्द पण बोलता नाही यायचा. मला आठवतं आहे की माझं कॉमर्स कॉलेज होतं, ते सकाळचं होतं 7 ते 10 वगैरे, तर मी 10ला यायची घरी, 10:15ला. आणि मी आकाशवाणीवरती कॉलेजमध्ये असताना 4 वर्ष काम केलं आहे. तर माझं मास्टर तिथलं असायचं 11 वाजताचं, आणि मी तेव्हा बसनी जायची. तर मी घरी यायची तर माझ्यासाठी 2 पोळ्या ठेवलेल्या असायच्या शेवटच्या करायला, आणि माझी चिडचिड व्हायची अर्थातच की मला वेळ नाही, मग तिथे मास्टर असतं, मग लेट मार्क लागतो. आई म्हणायची हे असली कारणं मला सांगायची नाही, ते करायच्या शेवटच्या 2 पोळ्या, मागचं सगळं आवरायचं, स्वतः काय जेवायचं ते जेवायचं, नाही तर डबा घेऊन जायचं, तुझं तू मॅनेज करायचं काय आहे ते. आणि मग मी म्हणायची की पहिल्या तरी ठेवत जागं, तर मागचं सगळं पीठ सांडलेलं वगैरे आवरायला लागतं. मग आई म्हणायची त्याच्यासाठी तुला शेवटच्या ठेवली. आणि ती ऐकायची नाही अजिबात. आता मला फरक असं जाणवतो की कुठलीही आई मुलीला असं म्हणजे तुझी सबमिशन्स महत्त्वाची आहे, हे काय तुला आयुष्यभर करायचंच आहे असं नाही आहे. असं अचानकपणे अंगावरती आल्यावर तुम्हाला नाही करता येत. तुम्हाला तयारी लागते, प्रॅक्टिस लागते, डोक्यामध्ये विचार असतात ना त्याच्या मागचे सगळे, ते सगळे यायला लागतात. तर हे तुमच्या घरात कुणीही असू दे, मुलगा किंवा मुलगी, हे सगळं त्यांना यायला पाहिजे, दोघांनाही यायला पाहिजे, कारण ती गरज आहे आत्ता काळाची. आणि फक्त मी म्हटलं तसं स्वयंपाक नाही, सुचतच नाही ना हल्ली. आणि मला नेहमी असं वाटतं, पूर्वी ना एकेकाळी मुलींना लग्नासाठी तयार केलं जायचं, म्हणजे माझी जनरेशन जी आहे ती, की सगळं घरामध्ये शिकवलं जायचं, आणि शाळा पण फार माहीर होत्या त्या बाबतीत. शाळा पण मागे नसायची. मी हुजूर बघत होते तर आमच्या शाळेमध्ये 30 स्टो होते, 30 वेळा होत्या. आम्हाला प्रॅक्टिकल होतं. म्हणजे 5वीला खमंग काकडी, 6वीला गोडाचा शिरा, 7वीला सांजा, हे आम्हाला वार्षिक परीक्षेला असायचं. आणि मग त्याच्यासाठी घरी करायचं, प्रॅक्टिस करायला लागायची. आता 30 स्टो ज्यावेळेला, 30 रवा ज्यावेळेला भाजला जातो त्यावेळेला माझ्या रव्याचा वास येतोय का, हे कसं कळणार. मग त्याच्यासाठी घरी करून बघायचं, मग त्याच्यासाठी वेगळी युक्ती काय, रवा भाजला गेला हे कसं ओळखायचं, हे सगळं शिकायला मिळालं त्यावेळेला. आता कसं होतं, आता मुलींना पण शिकवणं कधीच बंद केलं आहे, म्हणजे मुली घराबाहेर पडल्या आहेत, आणि ज्या मुलांनी घरात यायला पाहिजे ती मुलं घरात कधी आलीच नाही आहे. बरोबर, मुलांना कधीच शिकवलं नाही आहे, आणि आता दोघांनाही शिकवत नाही. त्यामुळे होतं काय की आई वडिलांची जबाबदारी खूप वाढली. आई वडीलच मुलांचे एक्सटेंडेड संसार करतात, की जे करू नये आई वडिलांनी, कारण त्यांचं आयुष्य त्यांना नाही आहे का. आता एका 55-60 नंतर त्यांनी स्वतःचं आयुष्य जगणं अपेक्षित आहे, पण मुलांची मुलं सांभाळणं, घरातलं करणं. म्हणजे आमच्याकडे एक ऑफिसमध्ये मुलगी होती कामाला, तिचं माहेर होतं नाशिकचं, तर तिची आई दर 3 महिन्याने तिचं घर आवरायला यायची. आणि हे ती अतिशय आनंदाने आम्हाला डबा खाताना सांगत होती. आणि मग एक दिवस आई आली आणि दुसऱ्या दिवशी संकष्टी होती, तर
ती आई म्हणली तिला की अगं उद्या संकष्टी आहे, साबुदाणा आहे का घरात? ते म्हणले काय माहिती, म्हणून तात्पुरता म्हणले मी तुला आणून देते, असं म्हणून त्यांनी आणून दिला की आता तर स्विगी मार्ट आहे ना, आता जायला पण लागत नाही, ब्लिंकिट आहे, झिप्टो आहे, 5व्या मिनिटाला सगळं घरी येतंय. किती ऐकतं म्हणजे ना सगळं, तो वेगळा भाग आहे. तर ती गेली आणि साबुदाणा आणून दिला. मग आईने दुसऱ्या दिवशी सगळे डबे बघायला लागले तर 4-5 डब्यांमध्ये पुड्या साबुदाण्याच्या सापडल्या. ही मॅनेजमेंट जी आहे घराची, ही घराची मॅनेजमेंट कुणालाच येत नाही, शिकवावी लागते. तो अभ्यास आहे. असं काही आपोआप घर तुम्ही उभं केलं नाही आता 2 जणांचं वेगळं सेपरेट घर असू शकतं, पण स्वच्छता ना अजिबात नसते त्या घराला. किंवा एका दिवशी बाई नाही आली तर आपण उठून ते भांडी घासायचे आहेत, हा मुद्दाच नाही आहे. ती आई येईल तेव्हा घासेल, तोवर साठवून ठेवू, हा एक भाग आहे. हा अगदी छोटा विचार आहे, पण हे सुद्धा घराघरांमध्ये शिकवलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि नक्कीच म्हणजे मी शिकले त्यावेळेला त्रास झाला, खूप राग आला, वाईट वाटलं, हे काय चाललंय. माझी वहिनी आता आईला म्हणते तुम्ही फक्त यांना शिकवलं, भावांना काही शिकवलं नाही. तर तसंही नाही आता करायला पाहिजे, घरातलं सगळं यायला पाहिजे. मी एक छोटंसं उदाहरण देते, मग पुढे जाऊ, कारण खूप आपल्याकडे बोलायला आहे. माझ्या घरामध्ये मुलं जेव्हा, मला 2 मुलगे आहेत, मुलगी नाही आहे, तर घरातली सगळी कामं वाटलेली होती आणि त्याचं एक दर 15 दिवसांनी टाईम टेबल मी लावायचे फ्रीजवरती प्रत्येकाचं. तर माझा मुलगा मोठा होता, तो जस्ट कॉलेजला जायला लागला होता आणि त्याच्याकडे जळमटं काढणं आणि पंखे पुसणं काम होतं त्या 15वड्यातलं. तर तो मला म्हणला आई हे काम आपण आउटसोर्स करू. म्हणलं हो काही हरकत नाही, करूया. सोसायटीत हिंडायचं, बाई शोधायची, पैसे ठरवायचे, ते निगोशिएट करायचे, ती म्हणेल त्याला हो म्हणायचं नाही, तिची वेळ ठरवायची, ती घरी येईल त्यावेळेला घरी उपस्थित राहायचं आणि तिच्याकडनं काम करवून घ्यायचं. बापरे एवढं असतं, जाऊ दे मीच करतो म्हणलं. तर मला असं वाटतं हे घराघरात व्हायला पाहिजे.